मुंबई. मित्रांनो, आज आपण चाललोय मुंबईला. मुंबईला आपण आज सर्व प्लेस व्हिजिट करणार आहोत. सर्व टुरिस्ट प्लेस आज आपण बघूया, जसं की वर्ली सीफेस, ताज हॉटेल, गेट ऑफ इंडिया, FS मार्केट आणि त्याचबरोबर आपलं खाणं पिणं किती बजेट होईल हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार. चला मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि मुंबई टूर एक्सप्लोर करूया. मित्रांनो, आता आपण A112 नंबरची बस पकडून आता आपण जाऊया गेटवे ऑफ इंडियाला. तिथे आपण गेट ऑफ इंडियाचा व्ह्यू बघू. गेटवे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी आपल्याला 12 रुपीज पर पर्सन देऊन, म्हणजेच की 12 रुपये देऊन आपण डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू. मित्रांनो, आता आपण जाऊया FS मार्केटला. FS मार्केटला आपण थोडं व्हिजिट करू आणि तिथे आपण थोडे काही शॉपिंग करून तिकडून निघूया. तर मित्रांनो, आता आपण चाललोय वर्ली सीफेसला. वर्ली सीफेसला जाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लोअर परेल स्टेशनला यावं लागेल. त्यानंतर वेस्टला जाऊन बस नंबर 50 पकडून मात्र 15 रुपीजमध्ये तुम्ही डायरेक्ट वर्ली सीफेसला जाऊ शकता. मी 15 मिनिट्सचं वॉक करून डायरेक्ट वर्ली सीफेसला पोहोचलो. वर्ली सीफेसला जाण्यासाठी तुम्हाला 2 बोगदे पाहायला मिळेल. या बोगद्यातून पार करून तुम्ही डायरेक्ट वर्ली सीफेसला पोहोचतील. तर मित्रांनो, आता मी वर्ली सीफेसच्या पॉइंटवर आलेलो आहे, ज्याला बोलतात प्रोमेंड. तर इथं आपण थोडं सिनेमॅटिक व्ह्यू घेणार आणि वर्ली सीफेसचा जो मेन ब्रिज आहे ना, तो पण आज आपण बघणार आहोत. तर चला मग थोडं सिनेमॅटिक व्ह्यू करू आता.
मित्रांनो, आपण जास्तीत जास्त पॉइंट फिरण्याचा प्रयत्न केला. या मुंबई टूरमध्ये आपलं किती बजेट झालं हे मी तुम्हाला स्क्रीनवर देतो. या टूरमध्ये आपण वर्ली सी फेस, गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि FS मार्केटमध्ये शॉपिंग करून आपला बजेट 600 ते 700 रुपीज पर पर्सनचं बजेट झालं आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे आता एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. तर ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक नवीन ॲडव्हेंचर्समध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू सून.